जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग मी एकटाच स्टार्ट करतोय, एकटा नाही निघालोय. सगळे रेडी होत आहेत, तोपर्यंत मी पटपट आवरून आलो आहे. थोडी गाडी वॉश करायला, कारण की खूप खराब झाली आहे एवढं की लाल माती वगैरे सगळं आतमध्ये आलं आहे. तिकडे लाल माती असल्यामुळे किंवा इथे सुद्धा. सो पटपट गाडी वॉश करतो, तोपर्यंत पब्लिक आमची सगळी रेडी होईल आणि मग आम्ही निघूया. आता काहीतरी छान वाटते, गाडी छान धुतली आहे. मला असं सुकून फील होत आहे गाडी चालवायला, बसायला आता, कारण की खूप कचरा झालेला. नॅनो म्हणजे नॅनो आहे, कागद पेपर सगळं याच्यात, आणि फाल्गुनी पण त्याचीच आहे सगळं. सो आता छान क्लीन केली त्यांनी गाडी. आणि यांना मी बोललो खाली उतरा पटापट, कारण की लगेच निघायचं, जास्त वेळ नाही. आणि हे बघा, स्ट्रॉबेरीचं सीझन आहे की नाही माहीत नाही, पण स्ट्रॉबेरी तर आहे बाबा. सो बॅग गाडीमध्ये टाकेपर्यंत आम्ही चाललो मॅप्रोमध्ये. आणि हे बघा, शॉपिंग का कुठे गेलेली का? तिकडच्या मॅप्रोला कशाला जायचं आता? मार्केट पूर्ण रिनोव्हेट करायला घेतलंय, सगळं काम चालू आहे. छान बनवतात म्हणजे. आणि मार्केटमध्येच झालं आहे मॅप्रो, कारण की आम्ही तिकडच्या मॅप्रोला जाणार नाही आहोत. कारण त्याचं असं आहे की आम्ही दुसऱ्या वेळी जाणार आहोत यावेळेस. सो तिकडे जाण्याचा काही विषयच नाही. आणि शेवटच्या दिवशी ही अशी परिस्थिती आहे की कोणाच्याच बॅग्स राहत नाहीत. याची तर गाडी बघा अख्खी भरली आहे बॅग्सनी. आणि महाबळेश्वरचा क्लायमेट कसा आहे का? गरम आहे, थंड नाही काय, पूर्णच गरम आहे क्लायमेट. मे महिन्यात काय होईल, पुढच्या महिन्यात काय होईल, मे महिन्यात पुढच्या महिन्यात हालत खराब होणार आहे. त्यामुळे महाबळेश्वरला यायचं असेल तर दिवसा निघू नका. रात्री आहे 17-18 डिग्री, पण दिवसा अजिबात 17-18 पण होता, पण रात्री दिवसा निघू शकत नाही. आणि ही मंडळी बघा रेडी झाली. आणि असा रोड बाबा 2 तास झाले, 1.5 तास झाला, दीड तास झाला फक्त गाडीच चालवतो. आणि वाकडे तिकडेच फक्त वळणं, कारण की हा रोड पोलादपूरवाला एवढा कठीण आहे. मी तर पहिल्यांदा आलो, फाल्गुनी सांगत होते की खूप वाकडा तिकडं आहे. आणि म्हटलं चल एकदा एक्सपिरियन्स तर करून बघू. खतरनाक. उतरतोय म्हणून काय वाटत नाही आहे, चढत असतो तर अजून वाट लागली असते. बघ परत आता चालू झालं. एवढे वाकडे तिकडे वळणं आहे, डोंगर पण एवढे मोठे मोठे दिले. काय आपलं नेहमीचा रस्ता बघा. अगं पण नेहमीच्या रस्त्याला ट्रॅफिक असेलच. हे सगळं काम पण चालू आहे इकडं, ब्रिजचं. आता तर गेला ना, कसेरी घाट स्किप झाला ना. येस. आणि आम्ही मस्त नॉनस्टॉप आलो. आणि लंच कुठे करायचं, थर्सडे पण आहे, रामनवमी आहे, तर वन ऑफ द आवर फेवरेट गो ग्रीन व्हेजसाठी स्पेशल. आणि मस्त मॅडमनी झोप काढली आज. गुड मॉर्निंग.
हे ना रेस्टॉरंट, पुढे रेस्टॉरंट. सो हे पूर्ण नर्सरी आहे ना, लहान मुलांना खेळायला सुद्धा केलंय. स्कूल पिकनिकच्या वेळेपासून आहे, मला तर आत्ता कळालं. मला आता माहिती पहिल्यापासून होतं. तर इथे मागे ना त्यांचं सोप मेकिंग सुद्धा आहे, फॅक्टरी, पोल्ट्री आहे. त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला करायला आणायची होती. काय सोप? साबण बनवायची. हां का? हां, ती बाईकवाली आपण बनवतो बाईक कपड्यांसाठी. मागे त्यांचे, आता मला नाही माहिती, पण आमच्या स्कूल टाईमला हे सगळं होतं. नंतर मग त्यांनी हे नर्सरी रेस्टॉरंट पण नंतर केलं ना. आता रेस्टॉरंट आता तर खूपच वाढले. आधी एवढा पण मोठा नव्हता. आधी छोटाच होता, आता बघ किती वाढवला. खूप मोठा केलं रे. चलो. काय पाहिजे तुला? आमरस पाहिजे? आमरसपुरी? सोनू आमरसपुरी पाहिजे? मॅडमला मस्त बेबी चेअर मागवली आहे आणि आम्ही मस्त थाळी मागवली आहे आणि श्रीखंडपुरी मागवली आहे. सो तुम्ही इथे आले तर आवर्जून पान खा, कारण की इथला पान रिअल पान आहे. ॲक्च्युली मगाई पान रिअल पान आहे. दिदा मंकी कुठे आपली? बाहेर नाही, घरी आहे दिदा मंकी. आणि ज्ञाना मंकी कुठे? दाखव ज्ञाना मंकी, दाखव ज्ञाना मंकी. कोण आहे? बेबी बाबू काय बोलते? बाबू केस कधी कापली? बाबूला जवळ घेतली का तू एकदा तरी? घे घे घे. हां, किसी कर बाबूला. ए ए ए ए बस बस बस, आता बस. हां, या बाहेर, चला कपडे घालून या बाहेर. तो घरी आलो आणि इथे खिचडी बनवतात. खिचडी बनवण्यासाठी बटाटे उकडायचे आहेत. तर आगाराचा मल्टी कुक केटल विथ स्टीमर घेतलेला आहे. छान असे त्याच्यात बटाटे ठेवलेत आणि बघा विदिन सेकंड बटाटे रेडी झालेले आहेत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, जाऊन चेक करा. वेलकम. वेलकम टू जंगल सिंगम. आणि आमच्या आता चिवताईचे वरमे तयारीला लागलेले आहेत. सगळे लग्नाची तयारी पटापट करून घ्यायची आहे. त्यामुळे थोडंसं डिस्कशन आता चालू होत चाललं आहे आणि लवकरच तारीख जवळ आली आहे. तुम्हाला लवकर कळेल तारीखसुद्धा काय आहे आणि तयारी कशी चालू होणार आहे. आलो काय, निघालो काय, आलो संध्याकाळी. थोडीशी कामं होती छोटी मोठी, ती करून घेतली. आणि जसं की सगळ्यांना माहिती रामनवमी आहे आज, तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही फुंडे गावात चाललेलो आहोत. म्हणजे मी चाललेलो आहे, बाकीचे माझे सगळे ॲडव्होकेट फ्रेंड तिकडे आहेत. सुशांत सर तिकडे आहेत, सुशांत सरांचं गाव आहे आणि मजा येते. जेव्हापासून फुंडे गावात या उत्सवाला जातो आहे तेव्हापासून मला फार मजा येते. आता सगळे तुम्हाला बघायला मिळतील. मागच्या वर्षी जशी लाईट आणि पालखी वगैरे बघायला मिळाली, होपफुली तसं बघायला मिळेल. थोडंसं लेट झाले निघायला, 9:30 वाजलेत, पण बघू, होपफुली ते बघायला मिळणार आहे. सो चला, तुम्ही पण फुंडे गावातली जत्रा बघायला पूर्ण आजच्या दिवसाची. आणि पूर्ण गाव आज गजबजलेलं असतो आणि त्यांची मिरवणूक जी असते, पालखी जी असते, पूर्ण गावभर ती मला वाटतं 2 दिवस का किती अशी फिरते, असं काहीतरी आहे त्याचं. बघूया, आपण विचारूया कोणाला तरी. संघाचे संघ मालक स्वतः सुशांतजी घरत
यांच्या रामाच्या मंदिरात आता आम्ही जाणार आहोत. फोंडे गावातला हा खूप मोठा मंदिर आहे आणि याला काय माहिती. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.